यशोदानन्दन व्रज यमुना तीरावनचारी तीरावनचारी जय राधा माधव सुर बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानन्दन व्रज रंजना यशोदानन्दन व्रज रंजना यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे जय राधा चंद्र राधा जय जगन्नाथ जय देव शिव जय शिव जय बालाजी भगवान जय बालाजी भगवान जय गौर
जय जय कविता 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 जय जय कविता हरे कृष्णा. तो आज आपण इथे भगवद्गीता अध्याय 2 त्याच्यातला 7वा श्लोक याच्यावर थोडी चर्चा करणार आहोत. मी श्लोक वाचतो. जर संस्कृत श्लोक आहे, माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामि त्वां धर्म मूढचेता यच्छ्रेयसं निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्येस्तहं शाधिमां त्वां प्रपन्नम्. तर या श्लोकाचा माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. तात्पर्य थोडं मोठं आहे, एक 5 मिनिटं लागतील. स्वभावताच प्रकृतीच्या भौतिक कार्यपद्धतीची रचना ही प्रत्येकाला गोंधळात टाकणारी आहे, पदोपदी गोंधळून टाकणारी स्थिती आहे आणि म्हणून मनुष्याला जीवनातील ध्येय प्राप्तीबद्दल योग्य मार्गदर्शन करू शकणाऱ्या प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे. आपल्या इच्छेशिवायही घडणाऱ्या जीवनातील सर्व गुंतागुंतींपासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण वैदिक साहित्य आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडे जाण्याचा सल्ला देते. कोणी पेटवल्याशिवाय पेट घेणाऱ्या जंगलातील वण्याप्रमाणे या गुंतागुंती आहेत. जगातील परिस्थिती अशीच आहे. असा हा गोंधळ आपली इच्छा नसतानाही आपल्या जीवनामध्ये आपोआप निर्माण होतो. कोणालाही वणवा नको असतो तरीही तो पेट घेतो आणि आम्ही गोंधळूनही जातो. म्हणून वैदिक ग्रंथ आपल्याला उपदेश देतात की जीवनातील गुंतागुंती सोडवण्यासाठी आणि त्या कशा सोडवाव्या याबद्दलचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी परंपरेतून चालत आलेल्या आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहेत तिला सर्व गोष्टींचे ज्ञान असते. यासाठीच मनुष्याने भौतिक गोंधळातच खितपत न पडता आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे. हेच या श्लोकाचे तात्पर्य आहे. कोणता मनुष्य भौतिक गोंधळात सापडतो? ज्याला जीवनातील समस्यांची जाणीव होत नाही तो गोंधळात सापडतो. बृहदारण्यक उपनिषदामध्ये 3.8.10 मध्ये गोंधळलेल्या मनुष्याचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. यो वा एतदक्षरम गार्ग्य विदित्वास्मौ लोकाकृतै सकृपण. मानव असूनही जो जीवनातील समस्या सोडवित नाही आणि आत्मसाक्षात्काराचे ज्ञान प्राप्त न करता कुत्रा मांजरांप्रमाणे या जगताचा त्याग करतो तो कृपण मनुष्य होय. जीवनासाठी हे मनुष्य जीवन म्हणजे एका अत्यंत मौल्यवान संपत्तीप्रमाणे आहे. ज्या योगे तो जीवनातील समस्यांचे निराकरण करू शकतो. म्हणून या संधीचा जो योग्य प्रकारे लाभ घेत नाही तोच कृपण आहे. उलट पक्षी ब्राह्मण असतो तो या शरीराद्वारे जीवनातील सर्व समस्या सोडवण्या इतपत बुद्धिमान असतो. य एतदक्षरम गार्गी विदित्वास्माल लोककृतै स ब्राह्मणः. देहात्म बुद्धीने वश झालेल्या कृपण व्यक्ती आपले कुटुंब, समाज, राष्ट्र इत्यादींच्या प्रती अत्यंत आसक्त होऊन आपला वेळ वाया घालवितात. त्वचा रोगाच्या आहारी जाऊन मनुष्य आपल्या कुटुंबावर, उदाहरणार्थ आपल्या पत्नीवर, मुलांवर आणि इतर सदस्यांवर आसक्त होतो. कृपण व्यक्तीला वाटते की तो आपल्या कुटुंबियांचे मृत्यूपासून संरक्षण करू शकतो.
किंवा त्याला वाटते की आपले कुटुंब किंवा समाज आपल्याला मृत्यूच्या दाढेतून वाचवू शकतात. आपल्या मुलांची काळजी घेणाऱ्या पशूंमध्येही अशा प्रकारची कुटुंबाबद्दलची आसक्ती आढळून येते. अर्जुन हा बुद्धिमान असल्यामुळे त्याने जाणले की आपल्या कुटुंबियांबद्दलची आसक्ती आणि त्यांना मृत्यूपासून वाचवण्याची आपली इच्छा ही आपल्या गोंधळास कारणीभूत आहे. जरी तो समजू शकत होता की आपल्याकडून युद्ध कर्तव्य अपेक्षित आहे, तरी मानसिक दौर्बल्यामुळे तो आपले कर्तव्य पार पाडू शकत नव्हता. म्हणून तो सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांना निश्चित उत्तराबद्दल विचारित होता. तो श्रीकृष्णांचे शिष्यत्व पत्करण्यास तयार आहे. त्याला मित्रत्वाची बोलणी थांबवायची आहे. गुरु आणि शिष्य यांच्यामधील संभाषण हे अत्यंत गंभीर असते आणि म्हणून मान्यता प्राप्त आध्यात्मिक गुरु समोर अर्जुनाला गांभीर्याने बोलावायचे होते. म्हणून भगवद्गीतेतील ज्ञानाचे श्रीकृष्ण हे आद्य आध्यात्मिक गुरु आहेत आणि गीता जाणणारा अर्जुन हा सर्वप्रथम शिष्य आहे. अर्जुन भगवद्गीता कशी जाणून घेतो हे गीतेमध्ये सांगण्यात आले आहे. तरी सुद्धा मूर्ख सांसारिक विद्वान म्हणतात की मनुष्याने श्रीकृष्णांना एक व्यक्ती म्हणून शरण जाण्याची आवश्यकता नाही, तर श्रीकृष्णांमधील अजन्मा तत्वाला शरण जाणे आवश्यक आहे. श्रीकृष्णांच्या अंतर व बाह्य स्वरूपांमध्ये काहीही फरक नाही. जो हे जाणत नाही तो जर भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो महामूर्खच होय. एक थोडं प्रेयर करूया. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा तदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरो वैष्णवांस श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश. नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरविषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा राम राम हरे हरे. तर भगवद्गीता जशी आहे तशी त्याच्यामधल्या दुसऱ्या अध्यायातला 7व्या नंबरचा श्लोक आपण आज बघतोय, जो आहे कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामि त्वां धर्म संमूढ चेता यश्रेयसं निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तहं शाधिमां त्वां प्रपन्नम. तर इथे अर्जुनाची स्थिती वर्णन केलेली आहे आणि हा जो श्लोक आहे इथूनच अर्जुनाचा जीवनातला टर्निंग पॉइंट येतो. टर्निंग पॉइंट म्हणतो आपल्या एखाद्या जीवनात. तर या श्लोकानंतर भगवंत त्याला अर्जुनाला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं देतात, कारण तो गोंधळला इथे की जेव्हा पहिल्या अध्यायात आपण बघितलं आहे की एक थोडे श्लोकांचे फक्त अर्थ बघूया आपण की तो काय परिणाम होईल युद्धभूमीवर जेव्हा अर्जुन समोरच्या म्हणजे जे त्याचेच भाऊबंकी आहे त्यांच्याशी लढायला युद्धभूमीवर आलाय कुरुक्षेत्राच्या, तेव्हा तो गोंधळतो सगळ्यांना बघून समोर. तर तो काय म्हणत असतो, त्याला वेगवेगळे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे युद्धाचे काय काय परिणाम होतील हे समोर दिसतात अर्जुनाला.
की माझ्या बाजूने भगवंत स्वतः कृष्ण आहेत, तर माझा विजय निश्चित आहे. परंतु विजय कशामुळे होणार आहे की माझ्या सगळ्या नातलगांना मारूनच माझा विजय होणार आहे. मग तो एक पहिल्या अध्यायातला 40वा श्लोक बघू आपण. हे कृष्ण, तो म्हणतोय अर्जुन, कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे वृष्णीवंशजा अवांछित संतती उत्पन्न होते. की ज्या वेळेस मी सगळ्यांना मारून टाकीन, युद्धभूमीवरच्या कौरवांच्या साईडचं संपूर्ण सैन्य, तिकडचे लोक इकडच्या सैन्याला मारतील आणि संपूर्ण नाश होईल, त्यावेळेस घरी ज्या असणाऱ्या स्त्रिया आहेत ह्यांच्यामध्ये त्या दूषित होतात आणि ज्यापासून जी संतती येईल ती सुद्धा अधार्मिक असते. त्याच्या पुढच्या श्लोकात तो म्हणतो, अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळ तसेच कुळ परंपरा नष्ट करणाऱ्यांसाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते. तो स्वतःबद्दलच विचार करतोय. तो म्हणतो की सगळा कुळ नाश झाला की काय होईल, ज्यांनी हे केलंय नष्ट करणारे त्याला नरकमय परिस्थिती निर्माण होईल. अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते, कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जल अर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते. त्याच्या पुढच्या श्लोकात अर्जुन म्हणतो, वंश परंपरा नष्ट करणाऱ्या आणि या प्रकारे आवश्यक संतती उत्पन्न करणाऱ्या दुष्ट कृत्यांमुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाची सर्व कार्य उद्ध्वस्त होतात. म्हणजे कुटुंब कल्याण सुद्धा पॉसिबल नाहीये हे सगळं झाल्यानंतर. हे सगळे परिणाम अर्जुन भगवंतासमोर मांडतोय आणि मग तो म्हणतोय, हे प्रजापालक, हे कृष्ण, गुरु शिष्य परंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की कुल परंपरेचा विध्वंस करणारे नरकातच नित्य निवास करतात. अरे रे, आम्ही भयंकर पाप करण्यास तयार झालो आहोत. हे किती चमत्कारिक आहे. राज्यसुख भोगण्याच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यास तयार झालो आहोत. त्याला हे सगळे नातलग समोर बघून असे वेगवेगळे प्रश्न पडतात. भगवंतासमोर तो हे सगळं उद्गार व्यक्त करतोय, त्याची अवस्था व्यक्त करतोय. शस्त्रधारी धृतराष्ट्र पुत्रांनी माझ्यासारख्या निशस्त्र आणि प्रतिकार न करणाऱ्याची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगले होईल. आणि आता हळूहळू तो कशावर आलाय की नाही भगवंता, मी हा बाण धनुष्य सगळं ठेवतोय, उलट त्यांनीच मला, म्हणजे धृतराष्ट्र पुत्र जे ज्यांनी इतकं पाप केलेलं आहे, अधर्म केलाय, तरी त्यांनी जरी माझी हत्या केली तरी बरं वाटेल मला. उलट मला हे राज्य उपभोगाची भोगायची इच्छा नाहीये त्यांना मारून. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा दुसऱ्या अध्यायामध्ये दुसरा श्लोक आहे, तो म्हणतो, भगवंत म्हणतात, हे अर्जुना, तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या? तू गांडीव ठेवून देतोय, युद्धाला तयार होत नाहीस, अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्यात तुझ्या? ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे त्याला या गोष्टी मुळीच शोभत नाही. या गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकात जाण्यात नाही तर त्या त्याच्या दुष्कृतीला कारणीभूत होतात. म्हणजे तू डिफेम होशील इथून, तर तुला शोभत नाहीये. तू एक क्षत्रिय योद्धा आहे, तुझं कर्तव्य आहे की तू युद्ध करणे हे तुझं कर्तव्य आहे. नंतर म्हणतात, हे पार्थ, अशा हीन नपुसकतेची कास धरू नकोस, असे करणे तुला शोभत नाही. अंतःकरणाचे असे क्षुद्र दुबळेपण सोडून दे आणि हे परंतपा उठ. कृष्ण त्याला कन्व्हिन्स करताय की तुला क्षत्रिय असल्यामुळे तुझे कर्तव्य आहे, ज्यांनी अधर्म केलाय, ज्यांनी पाप कृत्य केलंय, त्यांना त्यांचा मृत्यू हा तुझ्या हाताने घडलाच पाहिजे, तर तू उठ आणि युद्ध कर. आणि मग अर्जुन म्हणतो पुढे 4थ्या श्लोकामध्ये, अर्जुन म्हणाला, हे अरिसुदन, हे मधुसूदना, मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोणांसारख्या व्यक्तींवर मी बाणांनी प्रतिहल्ला कसा करू? त्याला दिसतोय आता भीष्म पितामह, त्याचे आजोबा समोर उभे की ज्यांनी लहानपणापासून माझे इतके लाड केले, त्यांच्यावर मी कसा हा धनुष्यबाण बाण चालवू, त्यांचा मृत्यूचं कारण मी कसं ठरवू? त्याला द्रोणाचार्य दिसत आहेत, त्याचे गुरु आणि त्यांचा तो आवडता शिष्य, तर मी यांचं वध कसं काय करू? द्रोणाचार्य, कृपाचार्य, मग त्याचे सगळे नातलग त्याला दिसत आहेत. आणि 6व्या श्लोकात तो म्हणतोय, त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे, या दोहोंपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही. ही त्याची द्विधा मनस्थिती ती झालेली आहे. ही कुठली गोष्ट अशी आहे का? म्हणजे बघा, आपण म्हणतो हे शिकवलं जातं की गुड चांगलं आहे, वाईट पण चांगलं आहे. पण गुड आहे की वाईट आहे, म्हणजे चांगलं आहे की वाईट आहे, हे बरोबर नाही. एक गोंधळ आहे इथे, त्याला कळत नाहीये चांगलं आहे की वाईट आहे. मी जे करणे हे चांगलं आहे की वाईट आहे, ही द्विधा मनस्थिती. तर ही चांगलं नाहीये. चांगलं आहे, हो चांगलं, वाईट आहे, हो ते पण चांगलं. म्हणजे वाईट आहे, फिक्स माहित आहे तिथे वाईट आहे, ते पण चांगली गोष्ट आहे. आणि हे चांगलं आहे, ती पण चांगली गोष्ट आहे. पण जिथे द्विधा मनस्थिती आहे, डायलेमा, हे चांगलं आहे की वाईट आहे, हे बरोबर नाही.
जर आम्ही धृतराष्ट्र पुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही, हे अर्जुन म्हणतो. बघा, एवढा त्यांनी अधर्म करून सुद्धा त्याला त्यांच्यावर दया येते. हे खरं भक्ताचं लक्षण आहे. तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहे. आणि आता या 7व्या श्लोकात तो म्हणतोय, कार्पण्य दोषोपहत स्वभावा, माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे. दुर्बलता या शब्दाचा अर्थ आहे दुर्बलता म्हणजे विकनेस. मग अर्जुनचा एचबी कमी झालाय का? रक्त कमी झालंय तर त्या दिवशी एकादशी होती किंवा त्याला सकाळी नाश्ता मिळाला नव्हता म्हणून दुर्बल झालाय का? नाही. दुर्बलतेचं कारण काय? मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे. म्हणजे त्याचं जे कर्तव्य आहे तो त्याला माहिती आहे, याची जाणीव आहे अर्जुनाला की मी क्षत्रिय आहे आणि माझं युद्ध करणे युद्धभूमीवर भगवंताची आज्ञा मी जसं कशी फॉलो करणे, कारण ते माझे गुरु आहेत, भगवंत आहेत आणि मी हे युद्ध करणे हे माझे कर्तव्य आहे क्षत्रिय नात्याने, हे त्याला माहिती आहे. पण त्याच्या मनात ह्या गोंधळामुळे तो दुर्बल झाला आणि माझी मनशांती नष्ट झाली आहे. त्याचं मन भटकलंय. आता हे कशामुळे होतंय? तो सगळं त्याच्या बॉडीली कॉन्शियस नाही, म्हणजे बॉडीली म्हणजे जो शारीरिक स्तरावर तो आसक्त होत चाललाय. अरे हे माझे गुरु, हे माझे आजोबा, हे माझे सगळे नातलग, माझ्या काकांचे सगळे मुलं, त्यामुळे तो आता शारीरिक स्तरावर येऊन सगळ्यांना नातलग समजून आसक्त झालेला आहे आणि त्या आसक्तीच्या पोटी तो हा दुर्बल झाला आणि गोंधळला आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. म्हणून अर्जुन विचारतो की माझ्यासाठी सर्वात श्रेयस्कर, श्रेयस आणि प्रेयस अशा दोन गोष्टी येतात, त्याच्याविषयी बघू आता पुढे. मी तुमचा शिष्य आहे, त्याने कबूल केलं इथे की मी तुमचा शिष्य आहे. आता शिष्याचे पण अर्थ बघू आपण पुढे. आणि तुम्हाला शरण आलो आहे, शरणागती याचा पण बघूया आपण. कृपा करून मला उपदेश करा. आणि तो म्हणतो कृपा करून मला उपदेश करा, तुमची कृपा करा आणि योग्य तो उपदेश करा, याला अनुसरून की माझ्या मनात जो गोंधळ आहे. म्हणजे त्याने स्पष्ट सांगितलंय की मी शरीराच्या प्रती आणि माझ्या शारीरिक नातेवाईक जे आहेत त्यांच्या प्रती आसक्त झालोय आणि हे मला कळतंय, पण मी माझा धर्म म्हणजे मी अधर्म करायला लागलोय, मी माझा धर्म विसरतोय आणि म्हणून मला युद्ध करण्याची इच्छा नाही. तर याच्यावर तुम्ही योग्य ते सोल्युशन द्या आणि मला माझ्या द्विधा मनस्थितीतून बाहेर काढा. तर आपण बघूया अटॅचमेंट किंवा आपण कॉमन सेन्स एक्झाम्पल बघू इथे एखादं. सॉरी, एक मिनिट. कॉमन सेन्स एक्झाम्पल म्हणजे आपण बघतो जेव्हा आपण असे किती ट्रेनचे अपघात बघतो, या ट्रेनवरून या पटरीवरून घसरली आणि ट्रेनचा अपघात झाला, बातम्यांमध्ये ऐकतो. आणि किती असे अपघात बघतो, विमानाचा अपघात झालाय. पण आपण हे ऐकल्यानंतर आपल्याला दुःख होतं का? एक मानव समाज म्हणून आपल्याला थोडं वाईट वाटतं, परंतु इतकं दुःख होत नाही का? समजा आपल्याला तीच गोष्ट अशी माहित पडली की अरे हा ती इथून पुण्यातून कुठून तरी अमृतसर जाणारी एक्सप्रेस ट्रेन आणि त्याच्यामध्ये माझा नातेवाईक होता, हे आपल्याला माहित पडलं की मग कशी मनस्थिती होती? अरे हा तो काकांचा मुलगा त्या ट्रेनमध्येच होता का? मग आपण खूप जास्त लक्ष लावून तिकडे ती बातमी ऐकतो. कुठल्या कुठल्या म्हणजे लोकांना काही इजा झाली आहे का, त्यात कुठल्या डब्यात माझा नातेवाईक होता, आणि मग आपण जास्त कन्सर्न होतो. त्या व्यक्तीप्रती आपलं आकर्षण असतं, आसक्ती असते, म्हणजे आपलं नातेवाईक आहे म्हणून त्याच्याकडे जास्त लक्ष देतो आपण आणि जास्त वाईट वाटतं, दुःख वाटतं. आणि खरोखर त्या अपघातात त्याचा मृत्यू झाला असेल तर आपण अशा इतर वेळेस इथे बातम्या ऐकतो त्यावेळेस एवढं होत नाही, पण त्यावेळेस आपल्याला जास्त दुःख होतं आपल्याला. जसं एखादा व्यक्ती आहे आणि असे आता पुण्यामध्येच धरला आपण तर एका दिवसामध्ये साधारण 250 ते 300 ऍक्सिडेंट होतात आणि डेथ होतात. हे बघा, 250 ते 300 ऍक्सिडेंट डेथ होतात. पण आपल्याला हे रोज जरी माहित पडलं तरी आपण मानव समाज म्हणून थोडं वाईट वाटतं, पण दुर्लक्ष करतो त्यावर, एवढं वाईट वाटत नाही. पण वाईट कुठे वाटतं? ज्यावेळेस आपल्याला कळतं की तो माझा नातेवाईक आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि तो हॉस्पिटलाइज झाला आता आणि हॉस्पिटलमध्ये तो आहे आणि त्याची खूप वाईट परिस्थिती आहे, तेव्हा आपल्याला खूप जास्त दुःख होतं. जसं किती लोक मरतात तेच उदाहरण पुन्हा घेऊ, त्यावेळेस आपल्याला दुःख होत नाहीये. पण जेव्हा आपली आई, आपले वडील किंवा आपलाच नातेवाईक जेव्हा घरात जातो त्यावेळेस आपल्याला अत्यंत दुःख होतं. हे सगळं कशामुळे? आता प्रत्येक जण लिव्हिंग एंटिटी, लिव्हिंग एंटिटी म्हणजे प्रत्येक जण जीव आहे. जे आपण इतर वेळेस ऐकतोय ट्रेन अपघातात इतके
डेथ झाल्या किंवा ते सुद्धा एक जीवच आहे, भगवंताचा अंश आहे. जीवरे सर्वत्र कृष्णरे नित्यदास आणि ममैवांशो जीव लोके जीव भूत सनातन. भगवंत म्हणतात भगवद्गीतेत की संपूर्ण सृष्टी जी आहे त्याच्यामध्ये जे काही सगळे जीव आहे, म्हणजे अगदी कुत्रा मांजरेपासून तर मनुष्य जीव आहे, हे सगळे माझे अंश आहेत. मग जर हे सगळेच अंश भगवंताचे, आपण जर सगळे भाऊबंदच आहे, पण इतर लोक जात असतात, मृत्यू होत असतो, त्यावेळेस आपल्याला एवढं कळत नाही. परंतु जेव्हा आपला नातेवाईक आपल्या घरात जातो त्यावेळेस अत्यंत वाईट वाटतं, अत्यंत दुःख होतं. तर हे कशामुळे? शारीरिक आसक्तीमुळे होतं. आणि इथे अर्जुनाची अवस्था आता अशी झालेली आहे, तो इतर संपूर्ण सैन्य मृत्यू होईल, त्यांच्या स्त्रियांना म्हणजे त्रास होईल, त्यांचे मुलं तसेच अनाथ होतील, या गोष्टी सांगतोय. तर त्यामध्ये त्याच्याही आधी त्याला जास्त कन्सर्न कसलाय? भीष्म पितामह, माझे दादाजी किंवा माझे जे गुरु आहेत द्रोणाचार्य, ह्यांना मृत्युमुखी पाडून माझे जे भाऊबंद आहेत सगळे दुर्योधन वगैरे, यांना मृत्यूला टाकून मला यांचा वध करून मला हे राज्य जिंकण्याची इच्छा नाहीये. त्यापेक्षा मी काय करेन? त्याच्यापेक्षा तो ऑप्शन घेतोय. आता त्याचे 5 गुण बघूया आपण. अर्जुनाचे कुठले 5 गुण होते? अर्जुन इथे गोंधळला आहे, पण अर्जुन एक खूप शुद्ध भक्त आहे आणि तो आपलं संपूर्ण जीवांचं एक प्रतिनिधित्व करतोय भगवंतासमोर, आपल्या सगळ्यांचं. जसं आपल्या प्रत्येक मनामध्ये गोंधळ असतो चालू. भौतिक जगामध्ये आपण जेव्हा वास करतोय तेव्हा आपण गोंधळलेच आहेत ऍक्च्युली, संसारामध्ये जेव्हा अडकलोय. आता हे प्रत्येक वेळेस आपण असंच म्हणू का, अरे संसारात अडकलं तुम्ही तरी कशाला गेले, तुम्हाला माहिती नाही. प्रत्येक जण आपण ते करतोय, पण भौतिक चेतना असेल, भौतिक न चेतना असेल तर जास्त गोंधळाला होतो. आणि ज्या वेळेस आपण भगवंताचं नामस्मरण करतो, भगवंताच्या नामाचे शरण घेतो, एका आध्यात्मिक गुरुकडे जातो, त्याला विचारतो की माझ्या मनात असलेला हा संसाराविषयीचा गोंधळ, याच्यावर काय सोल्युशन आहे. आणि ते सोल्युशन जेव्हा आपण एक्झिक्यूट करायला लागतो, म्हणजे त्याच्यानुसार जेव्हा आपण वागायला लागतो, त्यावेळेस आपल्याला शांती मिळते. शांती मिळते म्हणजे आनंद होतो आणि आपण सहजपणे कुठलंही संकट किंवा कुठल्याही गोंधळातून बाहेर येऊ शकतो. तर आपण अर्जुनाचे 5 गुण बघूया. त्याच्यामध्ये 5 गुण होते. शम म्हणजे मनावर त्याचा संयम होता. नंतर दम हा दुसरा गुण आहे, दम. इंद्रियांवर पण त्याचा संयम होता, मनावर संयम होता, इंद्रियांवर पण संयम होता. अशी अर्जुनाचे कॅरेक्टर्स आहेत ते 5. उपरती म्हणजे भोग वासनेपासून विरक्ती, म्हणजे तो विरक्त होता भोग वासनेपासून, त्याला भोग करण्याची इच्छा नव्हती. म्हणून तर त्याने दुसरा ऑप्शन इथे चूज केला. भगवंतांना तो म्हणतो की नाही, मला युद्ध करण्यापेक्षा मला असं वाटतंय की एखाद्या ब्राह्मणाप्रमाणे, म्हणजे ब्राह्मण बनून भिक्षुक बनून मी घरोघरी जाऊन भिक्षा मागून जीवन जगलेलं चांगलं. मी युद्ध करून या माझ्याच नातेवाईकांना मारून राज्य उपभोगण्याच्या ऐवजी मी भिक्षा पात्र हातात घेऊन सगळ्या घरोघरी जाऊन भिक्षा मागून जीवन जगण्यात खूप चांगलं वाटतंय मला. यांना असू दे जसं आहे तसं, त्यांना उपभोगू दे राज्य काय. तर तो विरक्त होता. चौथा गुण आहे तितिक्षा, म्हणजे तो जे भिक्षा मागून जगण्यास तयार होता. म्हणजे त्याच्यात एवढी टॉलरन्स होतं, एवढं सहनशक्ती होती की एवढा अधर्म त्याच्या बरोबर पांडवांबरोबर झालेला असताना देखील तो तयार होता. नाही ठीक आहे, तितिक्षा हा त्याचा गुण आहे की मी भिक्षा मागून जीवन जगण्यास तयार. आणि एक 5वा गुण आहे त्याच्यामध्ये जो सगळ्यात महत्वाचा आहे, गुरुच्या वचनांवर श्रद्धा ठेवणे आणि गुरुच्या वचनांचे तंतोतंत पालन करणे. म्हणूनच तर तो द्रोणाचार्य हे त्याचे गुरु होते, भले ते मटेरियल गुरु होते त्याचे, त्याला सगळ्या कला शिकवल्या त्यांनी, तरी तो त्यांचा प्रिय एक शिष्य होता. म्हणून त्याच्याकडे क्वालिटी होती अर्जुनाकडे की तो गुरुच्या वचनांवर त्याची श्रद्धा होती आणि तो सगळ्यात आवडता होता. तसाच इथे आता काय प्रकार आहे की तो भगवंत स्वतः कृष्ण, जे आद्य गुरु आहेत, सगळ्या आध्यात्मिक गुरूंचे गुरु, आद्य गुरु स्वतः श्रीकृष्ण भगवंत, तर त्यांना तो इथे विचारतोय. म्हणून एक शिष्य जो असतो, आता इथे तो सांगतोय की मी शिष्यस्ते हम शाधी मामत्वाम प्रपन्न, शिष्य कसा असावा. म्हणून तो शिष्य त्याने भगवंतांना शरण गेलं पाहिजे किंवा एखाद्या आध्यात्मिक गुरूंना शरण गेलं पाहिजे. आपल्या मनात झालेला जो गोंधळ, जसं आपण सर्वसामान्य लोकांच्या मनात पण गोंधळ. आता फॉर एक्झाम्पल मला 2 मुली आहेत, त्यापैकी एक 12वी झाली, तर तिचा आता गोंधळ होतोय. PCMB असे 4 ग्रुप आहेत, 2 ग्रुप आहेत, म्हणजे इंजिनिअरिंगला जाऊ की मेडिकलला जाऊ, इंजिनिअरिंगच्या कुठल्या कॉलेजला जाऊ, मनात गोंधळ आहे सतत. आपण प्रत्येक स्टेपला आपल्याला गोंधळ आहे. म्हणून तात्पर्यामध्ये सुद्धा श्री प्रभुपाद यांची तात्पर्यामध्ये पहिल्या
2 ओळीतच सांगतात प्रभुपाद. स्वभावताच प्रकृतीच्या भौतिक कार्यपद्धतीची रचना ही प्रत्येकाला गोंधळात टाकणारी आहे. हे पहिलंच वाक्य जोरात मोठा हातोडाच मारला आहे प्रभुपादाने. जबरदस्त वाक्य आहे. स्वभावताच म्हणजे या प्रकृतीचा स्वभाव आहे. पदम 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 म्हणजे या प्रत्येक पदावर प्रत्येक पावलागणिक या भौतिक प्रकृतीमध्ये आपल्याला संकटच आहे. आपण समजतो की नाही मी खूप आनंदी आहे. नाही, प्रत्येक द्विधा मनस्थिती येतच असते आपल्या प्रत्येक दिवशी आपल्या मनात. प्रकृतीच्या या भौतिक कार्यपद्धतीची रचना ही प्रत्येकाला गोंधळात टाकणारी आहे. पदोपदी गोंधळून टाकणारी स्थिती आहे आणि म्हणून मनुष्याला जीवनातील ध्येय प्राप्तीबद्दल योग्य मार्गदर्शन करू शकणाऱ्या प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे. आपण आपल्या मार्गामध्ये येणाऱ्या अडथळ्यांसाठी आपण आपलंच डोकं कधीतरी, त्याला मेंटल स्पेक्युलेशन म्हणतात, आपलंच डोकं चालवून त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करत असतो. पण असं म्हटलं जातं की मटेरियल प्रॉब्लेम्स म्हणजे भौतिक जर काही गोंधळ आहे, भौतिक संकट आहे, तर त्याच्यावर भौतिकच एखादा उपाय करून बघितला तर तो शक्य नाही होत. म्हणून त्याच्यावर पण आध्यात्मिक उपाय जर केला तर सगळ्याच भौतिक जे दुःख आहे त्याच्यापासून आपण बाहेर जातो. जसं आपण बघतो जे भगवद्गीतेचे खूप बेसिक्स आहेत ते 1-2 मिनिटात सांगतो. आपल्या जीवनात सगळ्यात मोठं दुःख काय आहे किंवा गोंधळ काय आहे तर आपण बघू. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन भगवद्गीतेत सांगितलं भगवंतांनी. जन्म मृत्यू जरा आणि व्याधी हे सगळ्यात महत्वाचे 4 दुःख आहेत की ते सगळ्यांना सम आहे. अगदी कुत्रा मांजर दुःख हे प्राण्यांना सुद्धा आणि मनुष्य जीवनात सुद्धा ही सगळ्यात मोठी 4 दुःख आहे. याच्या परे अजून 3 दुःख भगवद्गीतेत वर्णन केले आहेत. ती म्हणजे आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. तर हे सुद्धा 3 क्लेश आहेत. परत त्याचे डिटेल्स आपण भगवद्गीतेच्या बेसिक्स मध्ये शिकू शकतो. की जन्म बघा ना, जन्म हे दुःख आहे. आपल्याला वाटतं अरे आपल्या घरात बाळ जन्माला आलं म्हणजे खूप आनंद होतो, पेढे वाटतो आपण आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. नाही, जन्म हे दुःख आहे. मातेच्या गर्भात 9 महिन्याचे बाळ येतं, त्याची स्थिती कशी असते, उलटा टांगून एखाद्या रूम मध्ये तुम्हाला उलट टांगलं, 9 महिने 9 दिवस ठेवलं, खालून एका मोठ्या ड्रम मध्ये पू भरलाय, रक्त भरलंय, विष्ठा भरली, मूत्र भरलेलं आहे आणि खाली अजून मिरचीची धुरी दिलेली आहे. तर अशा अवस्थेत उलटा टांगल्यावर कसं शक्य आहे का? गर्भामध्ये अशी अवस्था असते आणि त्यातून तो 9 महिन्यानंतर तो जन्म घेतो. तो जन्म ही खूप मोठं दुःख आहे. मृत्यू हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, त्याला सगळेजण कबूल करतील की हे दुःख आहे. जरा आणि व्याधी, व्याधी म्हणजे प्रत्येक क्षणाला आपण आजारी पडत चाललोय. अगदी आजारी नाही तर प्रत्येक क्षणाला आपण वृद्ध होत चाललोय, आपला एक अवयव क्षीण होत चाललाय. आणि व्याधी प्रत्येक वर्षी काहीतरी आपल्याला आजारपण येत राहतो. व्याधी आणि जरा म्हणजे वृद्धत्व, वृद्धपणा, प्रत्येक क्षणाला आपण वृद्ध होत चाललो. तर हे सगळे दुःख आहे. या दुःखांपासून आपल्याला बाहेर जाण्याचा मार्ग हा कोण देईल? आध्यात्मिक गुरु देऊ शकतात. बाकी मटेरियल गुरु म्हणतो आपण, टीचर, त्याला एक पॅचअप सोल्युशन देऊ शकतील. जसं मी एक डॉक्टर आहे तर माझ्याकडे येणारे पेशंट माझ्याकडे कंप्लेंट करतो की डॉक्टर मला हे होतंय ते होतंय. फॉर एक्झाम्पल मला थोडा हृदयाचा त्रास होतोय, पाल्पिटेशन्स होत आहे, रात्री झोप लागत नाही, अँझायटी होते, काहीतरी असं. मी होमिओपॅथिक डॉक्टर, होमिओपॅथिक काहीतरी गोळ्या औषधी त्याला देतो वगैरे वगैरे. पॅचअप सोल्युशन म्हणजे त्याला तात्पुरतं त्याला त्याच्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी, त्याला बरं वाटण्यासाठी मी गोळ्या औषधी देऊ शकतो. पण त्याला ही अवस्था येऊच नये याच्या पलीकडे सोल्युशन्स आहेत. तर त्याने आध्यात्मिक गुरुला हे केलं, शरण गेलं पाहिजे. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, शरण गेलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता ह्याच पेशंट मध्ये डॉक्टर, याच्यामध्ये आपण बघू की जर त्याला खरोखर तो सिरियस आहे त्याच्या प्रॉब्लेम मध्ये, मला जे काही हृदयाचे हे ठोके जाणवत आहेत वगैरे वगैरे, पाल्पिटेशन, एन्झायटी, डिप्रेशन हे आहे, हे त्याला खरोखर त्याच्या आजाराबद्दल सिरियसपणा आहे का, आणि त्याला तो खरोखर तेवढा सिरियस असून त्याला तो सिन्सिअर आहे का एखाद्या डॉक्टरांकडे जाण्यासाठी, योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी तो तेवढा सिन्सिअर आहे का, आणि तो सिन्सिअररित्या त्याचे प्रॉब्लेम्स सांगतोय का, मांडतोय का. या 2 गोष्टी, सिन्सिअर आणि त्याचा जो हे आहे, तर ते मानण्यासाठी तो डॉक्टरांकडे गेलाय का. आणि दुसरा एक पार्ट आहे, डॉक्टर सुद्धा तेवढंच सेन्सिटिव्ह आहे का, त्याचे ते प्रॉब्लेम सिरियसली जाणून घेणे, सिन्सिअरली जाणून घेणे आणि त्याच प्रकारे त्याला सोल्युशन देणे. म्हणून अर्जुनाबद्दल आणि कृष्णाबद्दल ही खरी सगळ्यात प्रथम गुरु शिष्य परंपरेतले पहिले
म्हणजे पहिले गुरु, आद्य गुरु श्रीकृष्ण भक्त आणि अर्जुन हा त्यांचा शिष्य, ही मोठी जोडी गुरु शिष्याची स्थापित केली होती. तर जर समजा त्या डॉक्टरने त्याला गोळ्या औषधांनी चांगलं देण्याच्या ऐवजी विष काहीतरी दिलं तर योग्य आहे का? नाही. म्हणजे गुरुने सुद्धा योग्य तो मार्ग इथे दिला पाहिजे शिष्यात. म्हणून तो अर्जुन इथे काय म्हणतोय, यश्रेय निश्चित गृही तन्मे शिष्यस्तेहम शादी मामतो प्रथम. यश्रेय म्हणजे श्रेय, माझ्यासाठी श्रेयस आणि प्रेयस अशा दोन गोष्टी असतात. प्रेयस म्हणजे मला तात्पुरतं एक बरं करणार आणि एक अनंत कालासाठी माझे संपूर्ण जे दुःख घालवण्यासाठी. तर माझ्यासाठी श्रेयस्कर काय घडवतं तर ते तुम्ही जाणा आणि तो उपदेश तुम्ही मला करा. आणि शिष्याची क्वालिटी काय असली पाहिजे, तुम्ही जो उपदेश केलेला आहे मी तो तंतोतंत त्याचं पालन करीन. जसं डॉक्टरने दिलेल्या गोळ्या जर आपण त्यांनी सांगितलेल्या वेळेनुसार आणि तशाच घेतल्या त्याच डोसनुसार तरच आपण बरं होणार आहे. अदरवाईज डॉक्टरने सांगितलं सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळा गोळी घ्यायची, पण आपण एकदा घेतली, 2 वेळा विसरलो, दुसऱ्या दिवशी 2दा घेतली, तिसऱ्या दिवशी घेतलीच नाही, मग बरं होणार की आजार नाही. म्हणजे गुरुने जी आपल्याला उपदेश दिलेले आहेत ते सुद्धा तंतोतंत म्हणजे त्याचं काटेकोरपणे पालन केलं गेलं पाहिजे, तरच तो खरा शिष्य समजला जातो. आता आपण इथे बघू, भगवंत किंवा त्यांचे शुद्ध भक्त जे आहेत म्हणजे जसं अर्जुन यांना काय विचारायचं असतं, स्वतःचं प्रतिनिधित्व करतोय सगळ्या जीवांच्या प्रती आणि तो म्हणतो की सगळ्यात कल्याणकारी, माझं हितकारी, श्रेयस असा उपदेश तुम्ही मला इथे करा. आणि कोण सांगू शकतं हे, जे आध्यात्मिक गुरु आहेत तेच याच्यावर सगळ्यात मोठा उपाय सांगू शकतात. ना की फॉर एक्झाम्पल त्यांना समजा आध्यात्मिक गुरु आहेत आणि त्यांना जाऊन आपण आपल्या मटेरियल समस्या सांगू शकतो का? मटेरियल म्हणजे भौतिक समस्या. एखादा आध्यात्मिक गुरु आहे म्हणजे जसं अर्जुनाने भगवंताला विचारलं, मग माझा ना गुडघा दुखतोय, भगवंत कृष्ण माझा गुडघा दुखतोय, काय करू, मला उभं राहता बाण कसा पडलो मी, असं विचारून लागेल का? तसे प्रश्न आध्यात्मिक गुरूंकडे नाही. त्याच्यासाठी मार्केटमध्ये खूप आहे. आपण बघतोय डॉक्टर्स आहेत, आयुर्वेदिक आहे, हे आहे ते आहे, मार्केटमध्ये खूप गोष्टी उपलब्ध आहेत गुडघेदुखीसाठी. जे दुःख आहे आपल्याला गुडघेदुखीचं त्याच्यावर उपाययोजना म्हणून बरेच उपलब्ध आहे. पण आपल्या मनातला असणारा गोंधळ, आपल्याला जे खरं दुःख आहे त्याच्यासाठी आपल्याला योग्य आध्यात्मिक गुरुवरच शरण गेलं पाहिजे. तर आपण याच्यामध्ये याची स्थिती बघू अर्जुनाची, की तो एवढा मोठा योद्धा असून, क्षत्रिय असून सुद्धा त्याची अशी गोंधळून जाणारी मनस्थिती होत असेल तर आपल्यासारख्या सर्वसाधारण व्यक्तींना किती गोंधळ असेल मनामध्ये. तर आपण काय केलं गेलं आहे हेच भगवद्गीतेला इथे म्हणजे भगवंतांना इथे या श्लोकामधून सांगायचं. तर जसं तुमचा जो सांगितलेला म्हणजे शेवटच्या ओळीमध्ये काय म्हणतोय, शिष्यस्य हम शाधी मामताम प्रपन्न. आता शाधी या शब्दाचा अर्थ आहे की उपदेश करा, तुम्ही मला उपदेश करा जो आहे तो. आता हे नुसतं असं लाईटली नाही, जसं फॉर एक्झाम्पल तुमचा उपदेश मी किती सिरियसली घेणार आहे हे सुद्धा तो इथे सांगतो, कारण मी तुम्हाला शरण गेलो आहे. उपदेश म्हणजे जिथे एका धृतराष्ट्राचा आपण उदाहरण घेऊया. धृतराष्ट्र की जो त्याच्या मुलाच्या प्रती खूप आसक्त होता, दुर्योधनाच्या प्रती, त्याच्या परिवाराप्रती खूप आसक्त होता, म्हणून तो उपदेश घ्यायचा वेगवेगळ्या त्यांच्या सेनापती किंवा यांच्याकडून. इव्हन भीष्म पितामहांचा उपदेश घ्यायचा. त्याचा जो सगळ्यात मोठा सल्लागार होता त्याचं नाव होतं विदुर. विदुराकडून पण तो उपदेश घ्यायचा आणि काय सांगायचं वरून, हा मला तुझा उपदेश ना विदुर खूप आवडतो, पण पाळत नव्हता तो. म्हणजे मला तुझा उपदेश खूप आवडतो, पण अर्जुनाची स्थिती इथे नाहीये. अर्जुन स्पष्ट सांगतोय, शिष्यस्तहम शाधी मामताम प्रपन्नम, मी तुला पूर्ण शरण आलोय भगवंता, आणि हे मित्राचे जे आपले बोलणे ते बाजूला ठेवून मला उपदेश कर, माझी दुधा मनस्थितीतून मला बाहेर काढ, त्याच्यात मला सोल्युशन दे. तर तसे धृतराष्ट्रासारखं जर आवडतोय फक्त उपदेश पण मी मान्य करायला तयार नाही, तसा उपदेश नाही मागत अर्जुन इथे. आणि आता इथे निगेटिव्ह उदाहरण घेतलंय, पण एक पॉझिटिव्ह उदाहरण जे आपण नुकतंच पाहिलं, पेशंटनी तंतोतंत जर डॉक्टरच्या उपदेशाला तो पाळत असेल तर तो बरा होऊ शकतो. आता आपण इथे पहिल्या शब्दाचा अर्थ बघूया या श्लोकातील. कार्पण्य दोषो पहतस्य भाव. कार्पण्य म्हणजे कृपण. इथे बोललंय कार्पण्य म्हणजे दुर्बलता, दैन्य, दोष म्हणजे कमकुवतपणा, उपहत ग्रस्त झालेला स्वभाव, विशेषतः स्वाभाविक वृत्ती. तर माणसाचे वेगवेगळे स्वभाव असतात. स्वभाव म्हणजे काय, त्याला म्हणतात पोटेन्सिटी, इंटरनल पोटेन्सिटी. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण घेऊया इथे.
की स्वभाव कसा म्हणजे नॅचरल प्रोपेन्सिटी. जसं एक राजा आहे, सिंहासन आहे आणि राजा तिथे सिंहासनावर बसलाय, तर आपल्याला असं होईल की तिथे योग्य प्रकारे जो शासन करू शकतो अशा व्यक्तीलाच आपण तिथे बसवू शकतो, तर तो राजा म्हणून शकतो. अदरवाईज आपण असं जर केलं की एखादा, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता प्रभुपादांच्या एका प्रवचनातलं हे उदाहरण आहे, माझं नाहीये. प्रभुपाद म्हणतात की एखादा कुत्रा किंवा कुत्र्यासारखा व्यक्ती किंवा कुत्रा की ज्याला सवय असते की फक्त शूज चाटण्याची, म्हणजे कुत्रा काय कुठे पण आपलं चप्पल शूज दिसले त्याला हुंदत असतो, चाटतो वगैरे, तर ही त्याची प्रवृत्ती आहे, त्याची ती नॅचरल प्रोपेन्सिटी आहे, त्याचा हा स्वभाव आहे कुत्र्याचा. आणि त्याला आपण जर छान सुंदर कपडे घालून, ड्रेस घालून, राजाचा ड्रेस घालून जर सिंहासनावर बसवलं तर ते योग्य राहील का? नाहीये. कारण तो तिथे जरी गेला आणि खाली एखादी कोणाची चप्पल असेल पण तरी तो त्या चपलेला घुमणार, चाटणार. तो त्याची प्रवृत्ती, त्याची नॅचरल प्रोपेन्सिटी जे त्याचा स्वभाव कधीच सोडणार नाही. तर वेगवेगळे स्वभाव असतात आणि त्या स्वभावानुसार मग इथे अजून काय म्हणतो, कार्पण्य दोष पहतच स्वभाव. माझा मी दुर्बल झालोय, माझ्या कृपण झालोय मी आणि मला सुचत नाहीये असा माझा स्वभाव झालाय आत्ता सध्या परिस्थितीत. तर हा स्वभाव काय आहे, जेव्हा जीव या आध्यात्मिक जगातून जेव्हा या भौतिक जगात प्रवेश करतो तेव्हा या जगामध्ये 3 गुणातीत तो असतो. जेव्हा आपण म्हणतो सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. सत्वगुणात ब्राह्मणासारखे किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन आपण कार्य कृत्य करत असतो, जो सत्वगुणात असतो. जो व्यक्ती रजोगुणात असतो तो खूप ऍक्टिव्ह असतो, पण पॅशनेट असतो. आणि एक तमोगुण आहे की ज्याला अहंकार असतो, की जो कुठल्याही गोष्टी तो आळस करतो, नाही, पोस्टपोनिंग, प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतो आपण त्याला. आज नाही उद्या करीन मी हे सगळं. तर अशा गोष्टी करणारे त्याचे क्वालिटीज आहेत, रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण. तर असे गुणाचे प्रकार आहेत या भौतिक जगात सुद्धा. आणि आपल्यापैकी प्रत्येक जण या 3 गुणाच्या तीत असतो, कुठल्या तरी एका. आता आपण मंदिरात आलोय, भगवंताचं दर्शन घ्यायला इच्छुक आहोत, आरती अटेंड करण्यासाठी इच्छुक आहोत, भगवद्गीतेवर थोडंफार काहीतरी चर्चा करण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी इच्छुक आहोत. तर आपण बरेच जण इथे आता सत्वगुणामध्ये स्थित आहोत. शुद्ध सत्व नाही पण ऍटलिस्ट सत्वगुणात स्थित आहोत, कारण या आध्यात्मिक वातावरणाचा संघ आपण घेतलेला आहे. तर हा स्वभाव. पण इथून थोडं बाहेर गेल्यानंतर मे बी कुठेतरी बाहेर रिक्षावाल्याशी भांडण होईल, त्या तमोगुणात जाऊ आपण. तर या 3 गुणामध्येच आपण खेळत असतो. तर इथे अर्जुन स्पष्ट म्हणतोय की कार्पण्य दोष, कृपण म्हणजे मानव जीवनाचे महत्व ज्याला माहित नाहीये आणि जो कंजूस आहे. कृपण या शब्दाचा शब्दशः अर्थ कंजूस असतो. जसं फॉर एक्झाम्पल एखादा शेतकरी आहे आणि त्याला त्याचा मुलगा सांगतोय की आपण बँकेतून थोडे पैसे काढू आणि धान्य घेऊ विकत आणि आपल्या शेतात टाकू, म्हणजे मग शेतातून चांगलं आपल्याला उत्पन्न येईल, प्रॉफिट होईल. पण मग तो शेतकरी काय म्हणतोय, नाही, बँकेतून पैसे काढायचे आणि उगाच चिखलात टाकायचे धान्य, वाया जाईल ते, नकोय मला. तर तो कंजूस आहे. कंजूस म्हटलं त्याला कृपण अवस्था आहे त्याची, तर कंजूस आहे तो. म्हणजे त्याचे पैसे संपतील आणि त्याचा नाश होईल असं त्याला वाटतंय. पण तसं नाही. ऍक्च्युली काय होणार आहे, त्याने जर ते धान्य म्हणजे 1 दाणा टाकला की त्यातून जे झाड उगवेल त्याला 50 दाणे किंवा 200 दाणे येतील, म्हणजे 200 पटीने त्याला प्रॉफिट होणार आहे. ते त्याला कळत नाहीये. म्हणून अर्जुन इथे काय म्हणतोय की मला माझ्या श्रेयसाठी, माझ्या चांगल्यासाठी काय आहे, माझं अल्टिमेट प्रॉफिट कशात आहे भगवंता, याचं मला जाणीव करून द्या. सध्या मी गोंधळलोय, दुधा मनस्थितीत आहे आणि असा या स्वभावात मी दुर्बल झालोय आणि माझा गांडी मी ठेवलाय खाली, मला युद्ध करण्याची इच्छा नाहीये. जसं आपण आता शेतकऱ्याचं उदाहरण घेतलं तसं आपण म्हणू शकतो, जर भक्त आहोत, भगवंताचे भक्त आहेत आणि जो हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा महामंत्र मला माहिती आहे की या महामंत्राच्या उच्चारणाने एकदा जरी कृष्ण नाव कोणी घेतलं तरी त्याच्याने मल्टिपल टाइम्स, हजारो लाख जन्माचे किती पाप मुक्त होणार आहे आणि याचे एवढं मोठं प्रॉफिट येणार आहे आपल्याला. तरी पण जर मी तो महामंत्र आपल्या समोर सांगत नसेल आणि एखादा भक्त जर तो मंत्र सांगत नसेल आणि तो देत नसेल लोकांना, तर तो कंजूस आहे, तर तो कृपण आहे. या कृपण या शब्दाचा अर्थ असा आहे की तो कंजूस आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे त्याच्याकडे असणारं सामर्थ्य, त्याचा उपयोग तो स्वतःसाठीही करत नाहीये आणि इतरांसाठीही करून घेत नाहीये, तर त्याला म्हणतात कृपण अवस्था. कृपण आणि ब्राह्मण असे दोन्ही शब्द या श्लोकामध्ये आले. कृपण
म्हणजे अर्जुनाकडे हे सामर्थ्य होतं की तो एकटा युद्ध करून संपूर्ण सैन्याचा नाश करू शकत होता, शत्रू सैन्याचा. एवढं त्याच्याकडे सामर्थ्य असून देखील तो आत्ता त्याची अवस्था कृपण होती आणि स्वतःसाठी सुद्धा वापरत नव्हता. तो एवढे अत्याचार, एवढा अधर्म समोरच्या सैन्याने केलं तरी सुद्धा तो वापरत नव्हता. आणि तो दुर्बल होऊन त्याची मनस्थिती भगवंतासमोर इथे मांडतोय. कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामी त्वाम सर्व धर्म सम्मूढ चेता. पृच्छामी म्हणजे मी तुम्हाला विचारतोय, असा या शब्दाचा मी विचारत आहे. पृच्छामी त्वाम तुम्हाला विचारत आहे भगवंता. धर्म धर्म सम्मूढ गोंधळून मोहग्रस्त चेता अंतःकरणात. जे माझ्या अंतःकरणात ही द्विधा मनस्थिती झालेली आहे, माझा स्वभाव आता दुर्बलपट झालाय, तर त्याच्यावर तुम्ही काहीतरी सोल्युशन द्या. आणि मग भगवंत त्याला इथून पुढच्या आपण बघूया की आता नाही बघणार आपण, पण 8व्या 9व्या 10व्या श्लोकाच्या पुढे भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये भगवंत त्याला आत्म्याविषयी नॉलेज देतात. कुठलं नॉलेज की जे आत्ता आपल्यासाठी, त्याच्यासाठी, अर्जुनासाठी भगवंत देतात स्वतःचे आद्यगुरु. परंतु आपली पण अशीच द्विधा मनस्थिती गोंधळून गेलेली आहे, तर आपण आध्यात्मिक गुरूंना शरण आलं पाहिजे. आपण विचारल्यानंतर आध्यात्मिक गुरु आपल्याला याच गोष्टींचं नॉलेज देणार आहेत, कारण ते भगवंताचे प्रतिनिधित्व करत आहेत. आध्यात्मिक गुरु जे प्रभुपाद आहेत, सगळ्यात मोठे आध्यात्मिक गुरु आहेत आणि त्यांचे शिष्य, त्यांना आपण शरण गेलं पाहिजे. आणि अर्जुनाप्रमाणे त्यांच्याकडून उपदेश घेऊन ते आपण ऐकले पाहिजे. त्याच्यामध्ये खूप बेसिक क्वेश्चनचे उत्तर, मी कोण आहे, त्याचं उत्तर मी एक आत्मा आहे. भगवंत कोण आहे, भगवंत सांगतायत भगवद्गीतेत, कृष्णस्तु स्वयं भगवान. भगवंत कृष्ण स्वतः भगवंत आहे. आणि माझा आणि त्यांच्यामध्ये काय संबंध आहे, भगवंत सांगताय ममयांश जीव लोके जीवभूत सनातन. आणि हे सगळे जे जीव आहेत ते माझे अंश आहे. म्हणजे जीव आणि जीव मी काय केलं पाहिजे या प्रश्नाचं उत्तर, जीवाने काय केलं पाहिजे, जीवने स्वरूप आहे नित्य कृष्णदास. भगवंताची प्रेममयी सेवा, प्रेममयी सेवा, प्रेमाने सेवा करणे. सेवा करणे हे आपले कर्तव्य, हे आपलं आद्य कर्तव्य आहे जीवाचं. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जे नॉलेज आहे, संपूर्ण माहिती एक आध्यात्मिक गुरुकडे जाऊनच आपल्याला विचारायला लागेल. तसा गोंधळ अर्जुनाच्या मनात इथे झाला. धर्म सम्मूढ चेता, मी धर्म विसरलोय माझा. आता माझा जो धर्म आहे, क्षत्रिय आहे मी, आणि संपूर्ण समोरची जी ऑपोजिट पार्टी त्याचा नाश केला पाहिजे हे माझं कर्तव्य आहे ऍक्च्युली आता. कारण धर्माच्या विरुद्ध लावणारे लोक आहेत आणि त्यांना मी तुमच्या शासनाप्रमाणे यांना मृत्युमुखी पाडलंच पाहिजे हे मला कळतं. पण आता मी त्वम धर्म सम्मूढ चेता यश्रेय सन्निश्चितम गृहीतम. आता यश्रेय या शब्दाचा बघा, यश काय, श्रेय, सर्वतोपरी कल्याणकारक. म्हणजे तो आपला प्रतिनिधित्व पण करतोय. तो म्हणतो की या संपूर्ण समाजाच्या मनात सुद्धा असेच गोंधळ आहे, तर त्यांनी काय केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, जीवेर स्वरूप आहे नित्य कृष्णदास. आणि म्हणून आपण सेवा केली पाहिजे, प्रेममयी भगवंताची सेवा. आणि ती आपण कशी करू शकतो, आपण जेव्हा आता आपल्यापैकी बरेच जण, सगळेच जण मंदिरात रेग्युलर येत असाल असं मी आशा बाळगतो. आणि सगळ्यांना माहिती की आपण भगवंताची सेवा, सगळ्यात मोठी सेवा भगवंताची आपण कशी करू शकतो, कोण सांगेल. येस, महामंत्र उच्चारून एकदा पुन्हा म्हणूया, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर भगवंताच्या नामाचं स्मरण करून किंवा उच्चारण करून, जप माळेवर जप करून आपण भगवंताची सेवा करू शकतो. हा आपल्या मनातल्या गोंधळावरचा सगळ्यात मोठा उपाय आहे. हे अर्जुन आपल्याला भगवंतांकडून सांगून घेतो. याच्या पुढे जाऊन आपण बघूया की कॉमन गोष्टी आहेत, काही कॉमन उदाहरणं घेऊ की धर्माच्या विषयात थोडे मोहित होतो आपण. कसं एखादा स्टुडंट आहे, स्टुडंटचं एक्झाम्पल घेऊया की तो त्याचा धर्म काय, स्टुडंट म्हणजे त्याने अभ्यास केला पाहिजे, पेपर एक्झाम व्यवस्थित दिली पाहिजे, चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाला पाहिजे, हा त्याचा धर्म आहे स्टुडंटचा. पण तो आणि वेळेस गोंधळतोय, नाही एक्झाम देऊ की नको, कन्फ्युजन होतोय. हा प्रश्न आधी लिहू, याचं उत्तर तर मला येत नाहीये, हा लिहू, याचं उत्तर तर मला अर्धच येत आहे, की हा सोडवू, याचं उत्तर मला येतं पण थोडं थोडं येत नाहीये. म्हणजे तो तिथे गोंधळ आहे परीक्षेमध्ये सुद्धा. स्टुडंटच्या मनात पण गोंधळ आहे. तर त्याच्यावर उपाय काय, त्यांनी त्याचा धर्म योग्यतेपणे पालन केलं पाहिजे. काय, स्टुडंटचा धर्म आहे, त्याने योग्य अभ्यास केला पाहिजे, प्रॉपर प्रश्न उत्तरांचे तोंड पाठांतर केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, हा त्याचा धर्म. दुसरा एक्झाम्पल घेऊ, एखादा सर्जन आहे, मोठा हार्ट सर्जन आहे आणि एखादा पेशंट आला, त्याची हार्ट सर्जरी करतो.
तो बऱ्याच लोकांचं ऍज अ सर्जन तो बऱ्याच लोकांची हार्ट सर्जरी करतोय, सगळं सक्सेस होत आहे. पण त्याचा स्वतःचा मुलगा जेव्हा त्याच्या समोर येतो आणि त्याला काहीतरी हृदयाचा प्रॉब्लेम आणि तो आता हार्ट सर्जरी करायला जातो, तेव्हा काय अवस्था असते? त्याच्या मनात थोडी द्विधा मनस्थिती होते, गोंधळतो. तर माझंच बाळ आहे, आता मी कसं काय हार्ट सर्जरी करू? जर चुकलं तर? तो सगळ्यांची सर्जरी व्यवस्थित करतो, पण हा गोंधळ प्रत्येक स्थितीत, म्हणजे तुम्ही मोठे सर्जन असा किंवा स्टुडंट असा, प्रत्येकाच्या मनात हा गोंधळ आहे. जेव्हा एखादा जज आहे, खूप मोठा जज आहे, न्यायाधीश आहे, तो अशा केसेस सोडवतो आणि सगळ्यांना बरोबर न्याय देतो. परंतु जेव्हा स्वतःचा मुलगा अपराधी बनून त्याच्या समोर उभा आहे, कटगळा, तेव्हा त्याची द्विधा मनस्थिती होते की अरे आता काय करू? याला खरोखर फाशीची शिक्षा द्यायची आहे की सोडवू याला? द्विधा मनस्थिती होते. म्हणून अर्जुनाची अशी स्थिती इथे वर्णन केलेली आहे की माझेच नातेवाईक समोर असतंय आणि त्यांनाच मी युद्ध करून मारू आणि हे राज्य बघू, नाही भगवंता याच्यावर काहीतरी उपाय सांग. तर ही दोघं अवस्था अशी अर्जुनाची झाली आणि तो भगवंतांकडे याचं सोल्युशन मागतोय. तर तिसरा आहे यश्रेय, म्हणून माझं कल्याण, माझं सर्वतोपरी कल्याण होण्याचा मार्ग मला तुम्ही सांगा भगवंता याच्यावर. आणि म्हणून भगवंत त्याला निश्चितम यश्रेय म्हणजे माझं श्रेय, माझं कल्याण कशात आहे? तर निश्चितचपणे बघा की याच्यातच कल्याण आहे. किंवा एखादा गुरु सांगतो, एक बघ तू या मंत्राचं उच्चारण करून बघ, झालं तर त्याला संकट बरं, नाहीतर मला नाही माहिती, मग आपण दुसरा प्रयोग करून बघू. मग तो खरा गुरु आहे का? नाही. गुरुमध्ये पण प्रकार आहेत. जर एखादा म्हणजे म्हणतात मौनी बाबा फॉर एक्झाम्पल घेतोय आपण, कोणाला आपल्याला